लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण सिविक्सचं पुढचं लेक्चर बघतोय. पार्लमेंटरी सिस्टीम्स म्हणजे जी संसदीय लोकशाही आहे त्याच्याविषयीची जे लेक्चर आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही मला 9359825676 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल PRS MPSC2 यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता. पर्टिक्युलरली जे मागच्या बॅचचे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की त्यांना ऑनलाईन लेक्चर्स करता येतील, पण याच्या पुढे जे अभ्यासिका आणि ग्रंथालयाच्या फॅसिलिटी आहेत त्या अवेल करता येणार नाहीत. त्यांना लेक्चर्स आम्ही ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट देऊ तोपर्यंत त्यांचा सिलेबस शिकवला जाणार नाही तोपर्यंत. ठीक आहे. पुढे प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नागरिक शास्त्र लेक्चर क्रमांक 13 संसदीय लोकशाही किंवा पार्लमेंटरी डेमोक्रेसी. पर्टिक्युलरली हे कुठं कुठे येतं हे मी आधीच्या लेक्चरलाही मेन्शन केलेले. ज्या ठिकाणी जनरल स्टडीजचा विषय आहे आणि ज्या ठिकाणी सिविक्स किंवा नागरिक शास्त्र हा विषय येईल त्या ठिकाणी ह्या टॉपिकवर प्रश्न येतात. आता दोन गोष्टी लक्षात ठेवा या टॉपिकच्या बाबतीत. पर्टिक्युलरली हा टॉपिक थोडासा कन्सेप्च्युअल आहे त्यामुळे समजून घ्या आणि याच्यावर बरेचसे प्रश्न जे येतात ते कन्सेप्च्युअल येतात. त्यामुळे तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला ते बऱ्यापैकी उपयोगी पडेल. आपण याच्या आधी जो राज्यघटना वैशिष्ट्य हा टॉपिक बघितला होता त्या टॉपिकमध्ये मी ऍक्च्युली संसदीय लोकशाहीच्या विषयी थोडीशी तुम्हाला कल्पना दिलेली आहे, पण एक डिटेल लेक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं घेणार आहे आणि त्याच्यानुसार आज आपण हे लेक्चर घेत आहे. ठीक आहे. पुढे संसदीय लोकशाही किंवा पार्लमेंटरी सिस्टीम असा हा या लेक्चरचा भाग आहे. म्हणजे इन जनरल पार्लमेंटरी सिस्टीम काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, त्याच्यानंतर ती आपण ॲडॉप्ट का केली, भारतानं जर ती कुठल्या देशाकडून ॲडॉप्ट केलेली आहे त्या देशामध्ये भारतातल्या पार्लमेंटरी सिस्टीममध्ये काय फरक आहे हे साधारणतः या लेक्चरचं स्वरूप असेल. ठीक आहे. पुढे आता संसदीय लोकशाही किंवा पार्लमेंटरी सिस्टीम याची दोन ठिकाणी तरतूद करण्यात आलेली. कुठं कलम 74 आणि कलम 75 हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ठिकाणी आणि कलम 163 आणि कलम 164 हे राज्यातल्या ठिकाणी. समजा बायचान्स प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला की केंद्राच्या ठिकाणी कोणती कलम जी संसदीय लोकशाही निगडीत आहे तर 74 आणि 75 आणि राज्याच्या ठिकाणी 163 आणि 64. पर्टिक्युलरली कायदे मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि कार्यकारी मंडळ यांचा जो संबंध आहे याच्या आधारावर लोकशाही पद्धतींचे वर्गीकरण दोन प्रकार असतं. एक अध्यक्षीय पद्धत ज्याला आपण म्हणतो प्रेसिडेन्शियल सिस्टीम आणि दुसरं म्हणजे संसदीय लोकशाही. आता बेसिकली काय होतं, संसदीय लोकशाही ही जबाबदार पद्धत आहे. म्हणजे काय तर कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळास त्याच्या कृतीसाठी जबाबदार असतं किंवा धोरणासाठी जबाबदार असतं, मात्र अध्यक्षीय मंडळात मात्र ते जबाबदार नसतं. म्हणून जर जबाबदार असेल कार्यकारी मंडळ कायदे मंडळात तर ती पद्धत कुठली होईल, संसदीय लोकशाही किंवा पार्लमेंटरी सिस्टीम. आणि जर ते जबाबदार नसेल, विभक्तपणा असेल तर ती कुठली पद्धत होईल, अध्यक्षीय पद्धत किंवा प्रेसिडेन्शियल सिस्टीम. संसदीय लोकशाहीला आपण म्हणतो कॅबिनेट शासन, जबाबदार प्रशासन पद्धती किंवा वेस्टमिनिस्टर प्रतिमान असंही म्हणतो. आणि पर्टिक्युलरली ब्रिटन, जपान, कॅनडा, भारत या देशामध्ये ही पद्धत प्रचलित आहे. अध्यक्षीय पद्धत किंवा प्रेसिडेन्शियल सिस्टीम त्याला अजबाबदार किंवा असंसदीय लोकशाही किंवा स्थायी कार्यकारी पद्धत म्हणजे स्टॅबिलिटी याला जास्त महत्व दिलं जातं. ही अमेरिका, ब्राझील, रशिया आणि श्रीलंका या ठिकाणी प्रचलित आहे. समजा बायचान्स जर प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला की कोणत्या देशामध्ये संसदीय लोकशाही नाही आहे, ब्रिटन, जपान, कॅनडा आणि ब्राझीलचा प्रश्न आला तर तुम्हाला ब्राझील सॉर्ट आउट करता आलं पाहिजे. किंवा असा प्रश्न आला खालील कोणत्या देशामध्ये अध्यक्षीय पद्धत नाही आणि अमेरिका, ब्राझील, रशिया आणि कॅनडाचा आला तर तुम्हाला कॅनडा सॉर्ट आउट करता आला पाहिजे. या प्रकारे प्रश्न रचित होतात. तर यातला क्रक्स काय की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या आधारावर सिस्टीमचे दोन भाग पडतात, प्रेसिडेन्शियल सिस्टीम्स आणि पार्लमेंटरी सिस्टीम. ठीक आहे. पुढे आता आयव्हर जेनिंग्स जे त्यांनी पर्टिक्युलरली संसदीय लोकशाहीला कॅबिनेट शासन असं म्हटलेलं आहे. यालाच वेस्टमिनिस्टर प्रतिमान असे म्हणतात किंवा वेस्टमिनिस्टर मॉडेल म्हणतात. का तर ब्रिटिश संसद जी आहे त्या ठिकाणी याचा उगम झाला. त्या ठिकाणाला नाव ते जे ते वेस्टमिनिस्टर आहे म्हणून पर्टिक्युलरली वेस्टमिनिस्टर प्रतिमान असे म्हणतात. म्हणून वेस्टमिनिस्टर प्रतिमान कशाला म्हणतात हे पर्टिक्युलरली. आता संसदीय लोकशाहीची जी काही वैशिष्ट्ये आहेत म्हणजेच काय सायलेंट फीचर्स ऑफ पार्लमेंटरी सिस्टीमची समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. पहिले जे वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणजे नामधारी आणि वास्तव प्रमुख, दॅट इज नॉमिनल अँड रिअल एक्झिक्युटिव्ह. पर्टिक्युलरली जी संसदीय लोकशाही त्या दोन प्रकारचे प्रमुख असतात, एक राष्ट्रपती आणि दुसरं म्हणजे पंतप्रधान त्याचं बेसिकली काय मंत्रिमंडळ. आता जी संसदीय लोकशाही त्यात जो राष्ट्रपती असतो तो नाममात्र असतो, त्यालाच म्हणतात डी ज्युरो एक्झिक्युटिव्ह. लक्षात घ्या, डी ज्युरो एक्झिक्युटिव्ह किंवा टायटुलर एक्झिक्युटिव्ह. आणि जो पंतप्रधान त्याचं मंत्रिमंडळ हे रिअल एक्झिक्युटिव्ह असतं. म्हणजे या दोन्हीमध्ये दोन प्रमुख असणं हे संसदीय लोकशाहीचे एक वैशिष्ट्य. का राष्ट्रपती आपण सगळ्या राष्ट्राचा प्रमुख मानतो पण त्याच्याकडे ती वास्तव सत्ता आहे का नाही, वास्तव सत्ता कोणाच्याकडे तर पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळासाठी कडकडे आहे.
म्हणजे असे दोन प्रमुख असणं, नॉमिनल आणि रिअल, नामधारी आणि वास्तव, ज्याला आपण म्हणतो डी ज्युरो आणि डी फॅक्टो, हे संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. घटनेचं कलम काय 74 सांगतं की राष्ट्रपती जरी तो राज्याचा प्रमुख असला तरी त्याला कार्य पार पाडण्यासाठी, सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल, हे मंत्रिमंडळ कुठलं असेल पर्टिक्युलरली तर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असेल. म्हणजेच राष्ट्रपती त्यांच्या सल्ल्याने काम करेल, म्हणजे तो काय असेल, नामधारी असेल, तो स्वतः कुठले निर्णय घेणार नाहीये. हे संसदीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट, दोन घटना दुरुस्त्या महत्वाच्या त्या दृष्टिकोनातून, त्याही लक्षात ठेवा, त्या मी इथे एक्सप्लेन करतोय. 42वी जी घटना दुरुस्ती 1976 साली झाली. या घटना दुरुस्तीने असं केलं की राष्ट्रपतीला जो मंत्रिमंडळ सल्ला देईल तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल, म्हणजे राष्ट्रपती त्याच्यानुसार कृती करेल. 44व्या घटना दुरुस्तीने त्यात एकच बदल केला, केंद्राच्या ठिकाणी, राज्याच्या ठिकाणी हा बदल केलेला नाहीये, लक्षात घ्या. केंद्राच्या ठिकाणी असा बदल केला गेला की जर राष्ट्रपतीला सल्ला दिला, राष्ट्रपतीला तर त्याच्यानुसार मान्य नसेल तर राष्ट्रपती परत एकदा ती बाब विचारार्थ मंत्रिमंडळाकडे पाठवेल, आणि जर मंत्रिमंडळाने परत तसाच सल्ला राष्ट्रपतीला दिला तर मात्र तो राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. म्हणून 42व्या घटना दुरुस्ती आणि 44व्या घटना दुरुस्तीनं जरी त्यांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केला असला तरी त्याच्यात मूलभूत फरक आहे, जो मी आता सांगितला तो ते या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचं, बहुमताचे शासन किंवा मेजॉरिटी पार्टी रूल. लक्षात घ्या, पर्टिक्युलरली जो पक्ष लोकसभेमध्ये सर्वात जास्त जागा प्राप्त होतो तो सरकार बनवतो. असं जसं भाजपच्या जास्त जागा आहे तर तो सरकार बनवेल, आणि जर एका पक्षाला नाही मिळालं तर काय करतात, अनेक पक्ष एकत्र येऊन आघाडी स्थापन करतात आणि त्या आघाडीचं शासन होतं. म्हणजे ज्या पक्षाचं लोकसभेत बहुमत आहे त्याच पक्षाच्या प्रमुखाला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमणूक करतो आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानं इतर मंत्र्यांची नेमणूक करतो. म्हणजे पंतप्रधान मंत्र्यांची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती करतो. पण पंतप्रधान करताना त्याला डिस्क्रिशन आहे, किंवा ज्या पक्षात बहुमत मिळाले किंवा आघाडीचा जो आहे त्याच्यातलं. पण मंत्री निवडताना नाही, त्याला पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नेमणूक करता यावी लागते, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून नामधारी आणि वास्तव प्रमुख आणि बहुमताचं शासन, म्हणजेच नॉमिनल अँड रिअल एक्झिक्युटिव्ह अँड मेजॉरिटी पार्टी रूल, हे दोन संसदीय लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे. सामूहिक जबाबदारी हे सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. थर्ड पॉईंट, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. संसदीय लोकशाहीचं एक कार्डिनल प्रिन्सिपल आहे किंवा बेडरॉक प्रिन्सिपल आहे किंवा मूलभूत तत्व आहे. लोकसभेला मंत्रिमंडळ हे लोकसभेला, म्हणजेच लक्षात घ्या संसदेला, इथे हा शब्द ऍडिशन करा, मंत्री म्हणजे हे संसदेला म्हणजेच मुख्यतः लोकसभेला जबाबदार असतात, कलम 75 सांगतं. म्हणजे मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कार्य करतं, सामूहिक जबाबदारीच्या तत्वानुसार काम करतं. जर मंत्रिमंडळावर लोकसभेनं अविश्वासाचा ठराव पारित केला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो, सरकार हे पडतं. म्हणून संसदीय लोकशाहीचं सर्वात महत्वाचं किंवा कार्डिनल तत्व कुठलं आहे तर कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारी. मंत्रिमंडळ हे संसदेला आणि मुख्यतः लोकसभेला जबाबदार असतं. कलम 75 सांगते, हे कधीच विसरू नका. हा टॉपिकचा हे जे तिसरा पार्ट आहे हा क्रक्स आहे. पुढचं, राजकीय समानता. सामान्यतः एकाच पक्षाचे लोक असतात, जसं आता केंद्रात भाजपच आहे त्यामुळे त्यांची विचारसरणी एक असते. आणि जरी समजा एका पक्षात सरकार नाही स्थापन झालं, जसं आता महाराष्ट्रात आहे आघाडी सरकार आहे, महाविकास आघाडीचं, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, तरी आघाडी जर असेल ते आघाडीच्या दृष्टीने एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करतात, एक सामान्य कार्यक्रम, आणि त्याच्यानुसार काम करतात. मात्र काम करताना पर्टिक्युलरली पॉलिटिकल होमोजिनिटी किंवा धोरणात समानता असते, त्याला राजकीय समानता असे म्हणतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डबल मेंबरशिप, म्हणजे दोन्हीचे सदस्य. संसदीय लोकशाहीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर संसदीय लोकशाहीमध्ये आपण काय बघितलं की कार्यकारी मंडळ आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे काय म्हणतो, पर्टिक्युलरली जे आहे ते पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ, राष्ट्रपती यांचा समावेश कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह मध्ये होतो. हे मंत्रिमंडळ असते पंतप्रधान, हा कशाचा भाग आहे, संसदेचा भाग आहे. संसद काय, कायदे मंडळ आहे. म्हणजे काय, जे कोणी मंत्री आहेत, म्हणजे जे कोणी एक्झिक्युटिव्ह आहेत, मंत्रीला काय म्हणतो आपण, एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी मंडळ म्हणतो. हे मंत्री संसदेचे पण सदस्य असतात आणि कार्यकारी मंडळाचे पण सदस्य असतात. असा कोणताच सदस्य असू शकत नाही मंत्री की जो संसदेचा सदस्य नाही. मात्र भारताच्या घटनेची तरतूद आहे ती म्हणजे काय, एखादा व्यक्ती जर मंत्री असेल तर तो 6 महिनेपेक्षा जास्त जर संसदेचा सदस्य नाही राहिला, लक्षात घ्या 6 महिन्यापेक्षा सतत जर मंत्री संसदेचा सदस्य नाही राहिला तर ती व्यक्ती मंत्री म्हणून राहू शकत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती संसदेचा म्हणजे लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य नाहीये तर पंतप्रधान त्याला मंत्री म्हणून नेमू शकतो. मात्र ही अट आहे की त्यानं 6 महिन्याच्या आत लोकसभेवर किंवा राज्यसभेवर निवडून जावं. तीच राज्याच्या बाबतीतही आहे. जसं आता ममता बॅनर्जींचे लक्षात घ्या, पश्चिम बंगालमध्ये त्या पडलेल्या आहेत पण त्यांचं सरकार आलेले, मग 6 महिन्यामध्ये त्यांना ऍक्च्युली पश्चिम बंगालच्या विधानसभेवर कुठून तरी निवडून लावावं लागेल. ह्याचा क्रस काय, डबल मेंबरशिप म्हणजे काय, मंत्री हा कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ दोन्हीचाही सदस्य असतो. हे पार्लमेंटरी लोकशाहीचे एक वैशिष्ट्य हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण मागच्या पानावर 2 वैशिष्ट्य पर्टिक्युलरली आणि ह्याच्यावर 3 बघितली, सामायिक जबाबदारी, राजकीय समानता आणि डबल मेंबरशिप. ठीक आहे.
पुढे पंतप्रधानाचे नेतृत्व. बेसिकली संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान हा प्रमुख मानला जातो. म्हणजे आपण बघितलं होतं तो वास्तववादी प्रमुख आहे. नामधारी प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती. तो सभागृहाचा नेता म्हणून, जनतेचा नेता म्हणून, शासनाचा प्रमुख म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पडतो. ही अमंग द इक्वल्स मध्ये तो टॉप मोस्ट आहे. म्हणजे पर्टिक्युलरली जरी सगळेजण एका समजा एक आपण सोलर सिस्टीम बघितली तर सगळे स्टार त्याच्यावरती फिरत असले तर तो सोलर सिस्टीमचा क्रक्स आहे किंवा सूर्य असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधानाचं नेतृत्व हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट, संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान हा राष्ट्रपतीला रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही लोकसभेचं विसर्जन करा आणि त्याप्रमाणे राष्ट्रपती लोकसभा डिझॉल्व्ह किंवा विसर्जित करू शकतो आणि परत इलेक्शन घेतले जातात. अध्यक्षीय पद्धती ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला कळेल की असा राष्ट्रपतीला आदेश नाही देता येत किंवा राष्ट्रपती अशी तिथली संसद जी ती विसर्जित करू शकत नाही. तर डिझॉल्व्हेशन ऑफ लोकसभा इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द पर्टिक्युलरली संसदीय लोकशाही, दॅट इज पार्लमेंटरी लोकशाही. आता हे कधी देतो? पर्टिक्युलरली जर पंतप्रधानांना वाटलं की आपलं मंत्रिमंडळात बहुमत नाही किंवा नवीन इलेक्शन्स आलेले आहेत आणि नवीन इलेक्शन्स आलेले असतील तर प्रत्येक सरकारचा पहिल्या बैठकीचा 5 वर्षाचा कालावधी असतो. मग जुनं सरकार नवीन इलेक्शन घेण्यासाठी राजीनामा देतो आणि राजीनामा सल्ला देतो राष्ट्रपतीला की तुम्ही जे ते लोकसभा बरखास्त करा. किंवा बायचान्स जर कुठल्याच पक्षाला बहुमत नसेल आणि कोणी सरकार स्थापन करू शकत नसेल तर असाही सल्ला पंतप्रधान देऊ शकतो. राष्ट्रपती त्यालाही अशी शक्यता वाटली तरी तो लोकसभेचं विसर्जन करू शकतो. म्हणजे थोडक्यात लोकसभेचं विसर्जन हा राष्ट्रपती करतो. तो पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसारही करू शकतो किंवा सल्ल्याशिवायही करू शकतो. मात्र हे संसदीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्य. त्याच्यानंतर गुप्तता किंवा सिक्रेसी. संसदेचे जे काही मंत्री आहेत कॅबिनेटचे ते पर्टिक्युलरली सिक्रेसी किंवा गुप्तता पाळतात. म्हणजेच काय पर्टिक्युलरली तर त्यांचे जे काही निर्णय चर्चा असते ते गुप्त असतात, त्यात ते बाहेर येत नाही. जनरली जो मंत्री असतो त्याला गुप्ततेची शपथ ही द्यावी लागते. ही शपथ त्यांना कोण देतं? राष्ट्रपती देतात. एक ऑब्जेक्टिव्ह ऑफ पेशन्सी की मंत्र्याला गुप्ततेची शपथ कोण देतो? तो 2 प्रकारची शपथ घेतो. एक पदाची शपथ घेतो लक्षात घ्या आणि तो गुप्ततेची की सिक्रेसी. म्हणजे जर पब्लिक इंटरेस्ट आउटवेट करत असेल तरच तो संसदेचे किंवा कॅबिनेटचे निर्णय आणि धोरण हे लोकांना माहिती करून देईल. तर तसं नसेल तर संसदेतले चर्चा किंवा निर्णय तो त्याचं सार्वजनिक हित धोक्यात येईल अशा प्रकारे उघड करणार नाही. म्हणून मंत्री हा संसदीय लोकशाहीमध्ये शपथ घेत असतो किंवा गुप्तता किंवा सिक्रेसी हे तत्व एक संसदीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता अध्यक्षीय पद्धतीची वैशिष्ट्य काय? संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान प्रमुख असतो. अध्यक्षीय पद्धतीमध्ये राष्ट्रपती प्रमुख असतो आणि तो एकच असतो. म्हणजे राष्ट्रपती प्रमुख असतो तोच वास्तव प्रमुख आहे, तो कार्यकारी प्रमुख आहे. त्याच्यामध्ये तसं नामधारी आणि वास्तव असा फरक नाही. म्हणजे तो दोन्ही भूमिका पार पाडतो. ऍक्च्युली तो वास्तवादीच प्रमुख असतो. म्हणजे तोच निर्णय घेत असतो आणि तोच रिअल आहे. आपल्या इथं कसं आहे, राष्ट्रपती हेड आहे मात्र सगळी सत्ता पंतप्रधान मंत्रिमंडळाखाली येते. अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेत अध्यक्षीय पद्धतीची लोकशाही आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपती हाच हेड मानलेला आहे स्टेटचा आणि तोच सगळे निर्णय घेतो, तोच इम्प्लिमेंट करतो. आणि त्याची निवड कोण करतं? तर एका मंत्रिमंडळाद्वारे त्याची निवड केली. निर्वाचक इलेक्ट्रल कॉलेजद्वारे त्याची निवड केली जाते. हे अमेरिकेच्या इलेक्शनचा पार्ट आहे. हा आपल्याशी इथं काही आणि त्याला जर फार त्यानं मोठा गुन्हा केला, ब्रीच ऑफ कॉन्स्टिट्यूशन केलं तर त्याला पदावरून दूर करता येतं. तर संसदेला तो अधिकार नाही, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं फीचर 3 आणि 4 म्हणजे राष्ट्रपती हा त्याचं कॅबिनेट किंवा किचन कॅबिनेट करतो. मग हे कॅबिनेटमध्ये कोण असतं तर विभागीय सचिव असतात की जे त्याने नियुक्त केलेले असतात. आपण संसदीय लोकशाहीमध्ये काय बघितलं तर पंतप्रधानाचं जे मंत्रिमंडळ असतं तो पंतप्रधान सांगतो की ह्या मंत्र्याला नेम आणि मग त्यानुसार राष्ट्रपती संसदेतल्या सदस्यांना मंत्री नेमतो. हिथं तसं नाही. इथं राष्ट्रपती त्याला जे वाटतं त्या व्यक्तींना तो डिपार्टमेंटल सेक्रेटरी किंवा विभागीय सचिव म्हणून काम करतो. त्यांच्या मदतीने काम करतात. ते त्याला जबाबदार असतात. कुणाला? राष्ट्रपतीला. तो त्यांना कधी पदावरून दूर करू शकतो. तिथं कसं आहे सामविधानाचं तसं तत्व नाही. मग बेसिकली इथं राष्ट्रपती आणि त्याचे सचिव कुठल्या अध्यक्षीय पद्धतीमध्ये संसदेला जबाबदार नाही तर त्याच्या अधिवेशनाला हजर नाही. म्हणजे ते आर प्रायव्हेट सेक्रेटरीज लाईक. आता जसं अमेरिकेत आहे की जो बायडेन आलेले तर त्यांनी त्यांचे सेक्रेटरी नेमले, ते काम करतात आणि ते डिसिजन जे असतात ते इम्प्लिमेंट करण्याचं काम करतात, डिसिजन घेतात. ते संसदेत किंवा तिथलं जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट आहे त्याच्यामध्ये बसतही नाहीत आणि ते त्याला जबाबदारी नसतात. त्यामुळे चौथं लक्षात घ्या, जबाबदार किंवा जबाबदारी नसणे हे अध्यक्ष पद्धतीचं वैशिष्ट्य आणि जबाबदारी सामूहिक जबाबदारी हे संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य. म्हणून 3 आणि 4 हायली इम्पॉर्टंट ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे दुसरी गोष्ट म्हणजे इथं कसं आहे, आपल्या इथं काय होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सिनेट, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपल्या इथली लोकसभा. तिथं काय करतो तो, जर पंतप्रधान सल्ला दिला किंवा सल्ल्याशिवाय राष्ट्रपती लोकसभेचं विसर्जन करू शकतो. मात्र इथं राष्ट्रपती संसदेच्या कनिष्ठ सदनाचं विसर्जन करू शकत नाही. कुठं? अध्यक्षीय लोकशाही पद्धतीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं फीचर, सत्तेचं विभाजन हा अध्यक्षीय पद्धतीचा गाभा आहे. दॅट इज डिव्हिजन ऑफ पॉवर्स. कार्यकारी सत्ता वेगळी, कायदे सत्ता वेगळी आणि पर्टिक्युलरली
न्यायविषयक सत्ता वेगळी. म्हणजे सत्तेचं विभाजन हा प्रेसिडेन्शियल जी सिस्टीम आहे त्याचा गाभा आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारे तुम्हाला हे सॉर्ट आउट करता आलं पाहिजे. म्हणजे सामूहिक जबाबदारी हा संसदीय लोकशाही पद्धती जसं महत्वाचं सगळ्यात महत्वाचं तत्व किंवा कार्डिनल प्रिन्सिपल किंवा बेडरॉक प्रिन्सिपल आहे, तसंच सत्तेचं विभाजन हे अध्यक्षीय पद्धतीचं बेडरॉक प्रिन्सिपल आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह हा लेजिस्लेचरला जबाबदार नसतो. ठीक आहे. पुढे आता संसदीय लोकशाहीचे फायदे काय, तर दॅट इज हार्मोनी बिटवीन लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह. म्हणजे पर्टिक्युलरली काय होतं की कार्यकारी मंडळ जे असतं ते कायदे मंडळाचाच भाग असतं. आपण आता बघितले मागच्या लेक्चर वैशिष्ट्यात. त्यामुळे काय होतं त्यांच्यात वादविवादाची शक्यता कमी असते, जे तिथे चर्चा करून निर्णय घेऊ शकतात. म्हणून कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ सुसंवाद किंवा हार्मनी बिटवीन लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह हा एक संसदीय लोकशाहीचा फायदा आहे. दुसरी गोष्ट काय, जबाबदार शासन. म्हणजे पर्टिक्युलरली संसदीय लोकशाहीला जबाबदार शासन पद्धती असे म्हटलं तर का, तर मंत्री कुठल्याही निर्णय घेऊ द्या, कृती घेऊ द्या, तर ती संसदेला होतं. संसदेत त्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. संसद त्याच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आणू शकते, संसद स्थगन प्रस्ताव आणू शकते, संसद त्याचं जर बजेट असेल तर ते कदाचित नामंजूर करू शकते. मग अशा प्रकारे संसद मंत्र्याला किंवा मंत्रिमंडळाला जबाबदार धरू शकते. मग रिस्पॉन्सिबल शासन तयार होतं. म्हणून जबाबदार शासन पद्धती ही सुद्धा संसदीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट म्हणजे हुकुमशाही प्रतिबंध, दॅट इज प्रिव्हेंट डिस्पॉटिझम. पर्टिक्युलरली काय होतं की कार्यकारी पद्धतीमध्ये आपण अध्यक्ष पद्धतीमध्ये बघितलं की एकाच व्यक्तीकडे सत्ता जाते, मग ती व्यक्ती जी असते ती हुकुमशाही होऊ शकते. मात्र इथं काय होतं, सत्ता जी आहे ती अनेक व्यक्तींच्याकडे जबाबदारी. मंत्रिमंडळ सत्ता म्हणजे एक मंत्री गृहमंत्री, एक संरक्षण मंत्री आहे, दुसरा एक जो आहे तो शिक्षण मंत्री आहे. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये सत्ता जी असते ते वितरण झालेलं असतं. ते सत्तेचं वितरण झाल्यामुळे पर्टिक्युलरली काय होतं, हुकुमशाहीला प्रतिबंध. दुसरी गोष्ट काय, ते कार्यकारी मंडळ जे ज्याच्याकडे सत्ता आहे, पंतप्रधान मंत्रिमंडळ, हे संसदेमध्ये कायदे मंडळास जबाबदार असतात आणि त्यामुळे ते अविश्वास प्रस्ताव पारित करून त्याला दूर करू शकतं. मग अशा प्रकारेही त्याच्या हुकुमशाहीला प्रतिबंध करता येऊ शकतो. समजा एखादा विचित्र प्रकारेच वागायला लागला तर त्या दृष्टिकोनातून हे तुम्हाला सॉर्ट आउट करता पाहिजे. ठीक आहे. म्हणून ही जे फायदे आहेत तीन हे, आणि मी त्याचं एक्सप्लेनेशन सांगितले, परत परत ऐका. नाही समजलं तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला कुठल्या वेळेला कुठलीही टर्न. पर्याय शासनाची उपलब्धता. तर पर्टिक्युलरली काय होतं की समजा शासन आता भाजपाचं, समजा महाराष्ट्रातलं एक उदाहरण घ्या की महाविकास आघाडीचं शासन आहे उद्या, आणि समजा उद्या काँग्रेसनं पाठिंबा काढला आणि उद्धव ठाकरेंचं सरकार जे असेल ते अल्पमतात आलं, तर होऊ काय शकतं, कदाचित उद्धव ठाकरे भाजपाच्या बरोबर जाऊन पर्याय शासन स्थापन करून किंवा भाजपा राष्ट्रवादीची मदत घेऊन पर्याय शासन उपलब्ध करू शकतात. केंद्राची शक्यता फार आता कमी आहे, का तर मोदी सरकारकडे जास्त बहुमत आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा काही वेळेला असं झालेलं आहे की जो सत्ताधारी पक्षात काय त्याने सत्ता गमावली तर राष्ट्रपती ते विरोधी पक्ष किंवा त्यांची विरोधी पक्षाची जी आघाडी असेल त्यांना सांगू शकतो किंवा तुम्ही शासन स्थापन करा, आणि असं असेल तर पर्टिक्युलरली शासन सांगू शकतं. म्हणजेच काय, जरी शासन एकच असेल ते पर्याय शासन उपलब्ध असू शकतं कुठं, संसदीय लोकशाहीमध्ये. म्हणून डॉक्टर आयवरी जेनिंग काय म्हणतात, विरोधी पक्ष नेत्यास पर्याय पंतप्रधान किंवा अल्टरनेट पीएम असं म्हणतात. मग समजा बायचाच प्रश्न आला की अल्टरनेट पीएम असं विरोधी पक्ष नेता किंवा लीडर ऑफ ऑपोजिशनला कोणी म्हटलेलं आहे, तर ते आयवर जेविकनं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट, व्यापक प्रतिनिधित्वता. पर्टिक्युलरली कार्यकारी विभाग किंवा कार्यकारी मंडळ याच्यात मंत्रिमंडळाचा समावेश होतो, यात अनेक मंत्री असतात. मग ह्या वेळेला संसदीय लोकशाहीत पॉसिबल काय होतं की वेगवेगळे जे समूह आहेत, वेगवेगळे जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळी राज्य आहेत, या राज्यातील लोकांना मंत्रिमंडळ दिलं जातं. तुम्ही जर मंत्रिमंडळ स्वरूप बघितलं, काही उत्तर प्रदेशातले असतात, काही महाराष्ट्रातले असतात, काही नॉर्थ ईस्टर्न स्टेटचे असतात, काही साऊथ स्टेटचे असतात, काही गुजरातचे असतात. अशा प्रकारे संसदीय लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळ असल्यामुळं ह्या मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधित्व देणे शक्य होतं. म्हणजे पर्टिक्युलरली विविध प्रदेश आणि त्या स्तरातील व्यक्तींना प्रतिनिधित्व देणे शक्य होतं. म्हणून व्यापक प्रतिनिधित्व किंवा वाईड रिप्रेझेंटेशन हे एक संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली हे जे फायदे ते लक्षात ठेवा. मी एक्सप्लेन का करतोय मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यात बरेचसे कन्सेप्च्युअल प्रश्न आलेले आहेत. आता मी मागच्या लेक्चरला तुम्हाला एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन टाकलेलं आहे, मला वाटते संसदीय पहिल्या राज्यघटना निर्मितीचे प्रश्न कसे आलेले आहेत. मग त्याचं मी दुसरे लेक्चरही तयार करतोय, तेही तुम्ही ऐका. ठीक आहे. पुढे संसदीय लोकशाहीची मर्यादा किंवा तोटे. अस्थिर सरकार. संसदीय लोकशाही जी आहे ती पर्टिक्युलरली इनस्टेबल गव्हर्नमेंट तयार करते. म्हणजे पर्टिक्युलरली काय होतं, जर समजा कायदे मंडळ म्हणजे संसदेनं म्हणजे लोकसभेनं जर मंत्रिमंडळाच्यावर अविश्वास ठराव पारित केला तर त्याला पर्टिक्युलरली राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे मंत्रिप्रदेश ही कायदे मंडळाच्या मर्जीवर अवस्था, अविश्वास ठराव असेल, पक्षांतर असेल, आघाडीची शासन म्हणजे कुठल्याच पक्षाला बहुमत नाही मिळालं जसं महाराष्ट्र असेल, तर अशा वेळेला काय होतं, अनस्टेबल गव्हर्नमेंट जे ते फॉर्म होतं. हा संसदीय लोकशाहीचा एक तोटा आहे. आता पुढे आपण बघणार आहे आंबेडकर त्याच्याविषयी काय म्हणतात. धोरणच सातत्य नाही. म्हणजे काय होतं की संसदीय लोकशाहीमध्ये काय होतं की दीर्घकालीन धोरण जे असतं त्याची निर्मिती आणि अंमलबजावणीला पोषक ठरत नाही. का,
बऱ्याच वेळेला जर नवीन पक्षाचं सरकार आलं तर ते जुन्या पक्षाची धोरणं असतात ते चेंज करतं, नवीन धोरणं करतं. जसं आता मोदी सरकार आलं त्यांनी नियोजन आयोग रद्द केला आणि काय केलं, नीती आयोग केला. जर समजा परत काँग्रेस सरकार आलं तर ते परत नियोजन आयोग स्थापन करतात. म्हणजे धोरणात सातत्य जे ते राहत नाही. पर्टिक्युलरली हेच झालं होतं 1977 साली ज्यावेळेला मोरारजी देसाईंचं शासन आलं होतं. त्यावेळेला त्यांनी काँग्रेसची धोरणं जी ती बदलली आणि 1980 ला परत काँग्रेसची शासन आलं त्यांनी मोरारजी देसाईंची धोरणं बदलली. म्हणजे धोरणात सातत्य त्या राहत नाही, पर्टिक्युलरली पॉलिसीमध्ये सातत्य राहत नाही. आता पॉलिसी काय, पब्लिक पॉलिसी काय हा आपला मेन्सचा भाग आहे. मी जो तुम्हाला त्यावेळेला शिकवेन, त्यामुळे त्याच्या बाबतीत काही हे करायचं टेन्शन घ्यायचं कारण नाही. पण संसदीय लोकशाहीमध्ये धोरणात सातत्य राहत नाही, हा एक त्याचा क्रक्स आहे. पुढे कॅबिनेटची हुकुमशाही पर्टिक्युलरली जी असते, आता एकाकडे सत्ता राही म्हणून आपण काय बघितलं, संसदीय लोकशाहीमध्ये हुकुमशाही निर्माण होते. पण कॅबिनेट जी आहे किंवा मंत्रिमंडळ जे आहे त्याच्याकडे सत्ता जाते. मग त्यांचं जर बहुमत असेल सेंट्रलला, जसं आता भाजपाचं आहे, मग त्यांच्यामध्ये पर्टिक्युलरली जे असते ते त्यांचं बहुमत किंवा कॅबिनेटची हुकुमशाही प्रवर्तन म्हणजे एच.एल. लास्की संसदीय लोकशाही ही कार्यकारी मंडळाच्या जुलमाला जन्म देते असं एच.एल. लास्की असं म्हणतो. रॅमसे मूर जे ब्रिटनचे माजी पंतप्रधान होते ते पण म्हणतात की संसदीय लोकशाहीमध्ये कॅबिनेटची हुकुमशाही निर्माण होऊ शकते. आता कुठेही तोटा आहे, पण कॅबिनेटची हुकुमशाही हा एक तोटा आहे. सत्ता विभाजनाचा सिद्धांत या तत्वात म्हणजे लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, सत्ता एकाकडे नाही गेली पाहिजे. पूर्वीच्या काही राजाच सगळं काम करायचं, म्हणजे तोच निर्णय घ्यायचा, तोच निर्णय अंमलात आणायचा आणि तोच न्यायदानाचं काम करायचं. यामुळे काय होतं, हुकुमशाही निर्माण झाली. मग आता काय केलं, लोकशाहीमध्ये काय केलं, न्यायदान करणारी वेगळी यंत्रणा, कायदा करणारी वेगळी यंत्रणा आणि कायदा अंमलात आणणारी वेगळी यंत्रणा. म्हणजे कायदा तयार करणारी यंत्रणा म्हणजे कायदे मंडळ, जसं आपल्या इथे संसद आहे. कायदा अंमलात आणणारी यंत्रणा म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह. आणि न्यायमंडळ म्हणजे काय, त्या निष्पक्षपातीपणे कायदा अंमलात येतोय काय, त्यात काही त्रुटी राहतात का हे बघण्याचं काम करतात. मात्र संसदीय लोकशाहीमध्ये काय होतं, कार्यकारी मंडळ हा कायदे मंडळाचाच भाग होतो, जसं आपण आता बघितलेलं आहे. यामुळे काय होतं की त्याचं दोन्हीचा अध्यक्ष एक असतो, म्हणजे कायदे मंडळाचा अध्यक्ष कोण, पंतप्रधान, आणि तोच कार्यकारी मंडळाचा पण अध्यक्ष असतो. त्यामुळे जो पारंपरिक सिद्धांत आहे लोकशाहीचा की काय, विभाजन अधिकारांचं, या सिद्धांताला हा सिद्धांत तडा देतो. हे एक थोडे. दुसरी गोष्ट म्हणजे हौशींच्याकडून प्रशासन किंवा अमॅच्युअर गव्हर्नमेंट. आता जे मंत्री संसदीय लोकशाहीमध्ये निवडून येतात त्यांच्या मागे नेमणूक करताना हा विचार केला तर ते कोणत्या प्रदेशातले आहेत, त्या प्रदेशाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे का, ते कोणत्या जातीचे, त्या जातीला प्रतिनिधित्व दिलेले आहेत का, त्यांचं उपद्रव्य मूल्य काय आहे, त्याच्या मागे किती जनसमुदाय आहे, या सगळ्या बाबतीचा विचार केला जातो. हा विचार नाही केला जात की त्याला मंत्रिमंडळ देताना तो त्यातला एक्सपर्ट आहे का नाही. म्हणजे आरोग्यमंत्र्याला आरोग्यमंत्री म्हणून नामनिर्देशित करताना किंवा त्याची नियुक्ती करत असताना त्याचा आरोग्य विभागाशी काही संबंध आहे का, किंवा शिक्षण मंत्री नेमताना तो व्यक्ती आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का नाही, हे बघितलं जात नाही. बऱ्याच वेळेला जे निरक्षर व्यक्ती असतात पण त्याच्यामागे खूप मोठ्या प्रमाणावर जनमत आहे, अशा व्यक्तींची सुद्धा मंत्री म्हणून नेमणूक केली जाते. कारण भारतात असा कुठला क्रायटेरिया नाहीये की एज्युकेशनची अट असावी, डिग्री असावी. जसं तुम्हाला स्पर्धा परीक्षा होण्यासाठी अट आहे की काय, तुम्ही डिग्री पास पाहिजे, पण मंत्री होण्यासाठी, पंतप्रधान होण्यासाठी शिक्षणाची अट नाहीये. हा सगळ्यात एक ड्रॉबॅक आहे संसदीय लोकशाहीचा की मंत्री हा त्याच्या क्षेत्रातला एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ असत नाही. म्हणजे प्रशासन होतं ते कुणाकडून तर हौशींच्याकडून, जे बाबा निवडून आलेले आहेत त्यांच्याकडून होतं. म्हणून अमॅच्युअर पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट किंवा हौशींच्याकडून प्रशासन हा संसदीय लोकशाहीचा एक फार मोठा तोटा आहे. ठीक आहे. आता संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाहीतला फरक काय, संसदीय लोकशाहीमध्ये 2 कार्यकारी प्रमुख असतात. लक्षात घ्या, आपण आता बघितलं. अध्यक्षीय पद्धतीमध्ये काय असतं, एकच कार्यकारी प्रमुख असतो. संसदीय लोकशाहीमध्ये काय सांगितलं, बहुमताचं शासन आहे. आणि ह्याच्यात बेसिकली काय होतं, राष्ट्रपती आणि कायदेमंडळ विभक्तपणे निवडल्या जातात ठराविक कालावधीसाठी. संसदीय लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रिन्सिपल तिसरा फरक आहे, जबाबदारी, सामूहिक जबाबदारी. दॅट इज कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. अध्यक्षीय पद्धतीचं तत्व काय, जबाबदारीचे तत्व नाही. संसदीय लोकशाही काय, राजकीय समानता. अध्यक्षीय पद्धतीमध्ये राजकीय समानता असेल असं नाही. समजा राष्ट्रपती वेगळ्या पक्षात आहे आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये वेगळ्या पक्षाचा, असं असू शकतं. संसदीय लोकशाहीमध्ये मंत्री दोन्हीच्या सदस्य असतो, म्हणजे कार्यकारी मंडळाचा, कायदे मंडळाचा. अध्यक्षीय पद्धतीमध्ये मात्र तो एकाचा सदस्य असतो, म्हणजे कशाचा, फक्त तो कार्यकारी मंडळाचा, कायदे मंडळ सदस्य असत नाही. हा एक महत्त्वाचा फरक आहे आणि हा महत्त्वाचा फरक आहे. पुढे अजून काय संसदीय लोकशाहीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, पंतप्रधानाचं नेतृत्व असतं. आपण बघितलं पंतप्रधानाचं लीडर आहे का, तो वास्तववादी प्रमुख आहे. अध्यक्षीय पद्धतीमध्ये मात्र एकच प्रमुख असून तो राष्ट्रपतीचं नेतृत्व असतं. संसदीय लोकशाहीमध्ये राष्ट्रपती लोकसभेचं विसर्जन करू शकतो. अध्यक्षीय पद्धतीमध्ये राष्ट्रपती लोकसभेचं किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह किंवा कनिष्ठ सभागृह याचं विसर्जन करू शकत नाही. संसदीय लोकशाहीमध्ये सत्तेचं एकत्रीकरण आहे, म्हणजे कायदे मंडळाचाच कार्यकारी मंडळ हा भाग आहे. अध्यक्षीय पद्धतीमध्ये मात्र कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ विभक्त केलेले. संसदीय लोकशाहीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या सुसंवाद राहण्याची शक्यता जास्त असते. याच्यात मात्र त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. कुठल्या पद्धतीत, अध्यक्षीय पद्धतीमध्ये. संसदीय लोकशाही जबाबदारीचे शासन याला महत्व देते, अध्यक्षीय पद्धतीमध्ये जबाबदारीच्या शासनाला महत्व नाही. संसदीय लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळ असल्यामुळे मंत्रिमंडळात प्रातिनिधिक विविधता
वाईड रिप्रेझेंटेशन शक्य होतं, अध्यक्ष पद्धतीमध्ये वाईड रिप्रेझेंटेशन शक्य होत नाही. संसदीय लोकशाही हुकुमशाहीला प्रतिबंध करते, अध्यक्ष पद्धती हुकुमशाही निर्माण करू शकते. जसं आपण मागच्या वेळेला अमेरिकेत ट्रम्प यांचं शासन बघितलं होतं. संसदीय लोकशाही माध्यमात सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे अस्थिर शासन, आणि अध्यक्षीय पद्धतीमध्ये काय मात्र स्थिर शासन, हे एक महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, संसदीय लोकशाहीमध्ये धोरणात असातत्यता असते, अध्यक्षीय पद्धतीमध्ये धोरणात सातत्यता असते. दुसरी गोष्ट, संसदीय लोकशाही सत्ता विभाजनाच्या विरोधी म्हणजे काय कायदे म्हणत आहे, आणि अध्यक्षीय पद्धत सत्ता विभाजनावर आधारित आहे. संसदीय लोकशाही हौशींच्याकडून प्रशासन म्हणजे मंत्री एक्सपर्ट असेल असं नाही, मात्र अध्यक्ष पद्धतीमध्ये काय असेल, राष्ट्रपती नेमताना ती व्यक्ती त्याच क्षेत्रातली तज्ज्ञ आहे का असे म्हणून डिपार्टमेंटल सेक्रेटरी नेमू शकतं, म्हणून तज्ज्ञ व्यक्तीकडून शासन हे अध्यक्षीय पद्धतीमध्ये शक्य होतं. ठीक आहे. पुढे आता भारतानं संसदीय लोकशाहीचा स्वीकार का केला, पर्टिक्युलरली याच्याविषयी असणारा प्रश्न आणि याविषयी प्रश्न येतात. घटना समितीचे एक सदस्य होते के.टी. शाह यांनी सांगितलं होतं अध्यक्ष पद्धतीचा स्वीकार करावा. मात्र भारतानं का स्वीकार केला, तर पर्टिक्युलरली भारतात ज्याला ब्रिटिश शासन आलं त्याला ब्रिटिशांनी पर्टिक्युलरली काय केलं होतं, इथे संसदीय लोकशाही काही प्रमाणात तुम्हाला अंमलात आणली होती. म्हणून के. मुन्शी काय म्हणतात की गेल्या 30-40 वर्षात आपल्याला या जबाबदार शासन पद्धतीचा काहीतरी अनुभव आहे आणि आपल्या चालीरीती याच्यावर निर्माण झाले आहेत, मग आपण आता नवीन अनुभव का घ्या, म्हणून आपण या पद्धतीचे असणारा परिचयपणा किंवा ब्रिटिशांच्या काळापासून असणारा हा परिचितपणा म्हणून आपण या पद्धतीचा स्वीकार केला. दुसरी गोष्ट काय म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत फार महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही जी आहे ह्या लोकशाहीनं दोन अटींची पूर्तता केली पाहिजे. कार्यकारी जे मंडळ आहे त्यानं काय, एक स्थिरता आणि जबाबदारी. म्हणजे जर लोकशाहीनं स्थिरता आणि जबाबदारीचं तत्व केलं, पण अजून असली कुठलीच पद्धत नाही की दोन्हीला महत्व देऊ शकते. भारतानं काय केलं, स्थिरता कुठल्या पद्धती आहे, अध्यक्षीय पद्धती, म्हणजे जी अमेरिकन पद्धत आहे ती स्थिरतेला महत्व देतं, आणि ब्रिटनमध्ये कुठल्या जबाबदारीला महत्व देतं. मग भारतानं काय केलं की संसदीय लोकशाहीला महत्व दिलं. मग ज्या वेळेला भारतानं संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला त्यावेळेला जबाबदारी किंवा सामूहिक जबाबदारी या तत्वाला स्थिरतेपेक्षा अधिक महत्व दिलं आणि आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. हे फार महत्वाचं आहे. इंडिया ऍक्सेप्टेड रिस्पॉन्सिबिलिटी इन्स्टेड ऑफ स्टॅबिलिटी, आणि म्हणून हे तत्व महत्वाचं आहे. पुढे आता कार्यकारी, ज्यावेळेला आपण भारत नवीन स्वतंत्र झाला होता त्यावेळेला कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ याच्यात वाद होणं पर्टिक्युलरली भारतासारख्या देशाला परवडणार नव्हतं, कारण भारतात बऱ्याचशा टेंडन्सी जे होत्या फाळणी झाली होती वगैरे. म्हणून हा जर वाद झाला असता तो कदाचित देशाच्या विकासात आणि लोकशाहीच्या विकासात अडथळा निर्माण झाला असता. म्हणून कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ याच्यातला संघर्ष टाळण्यासाठी पर्टिक्युलरली जे ते आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेचं स्वरूप, भारतातला समाज विविध जातीत, विविध धर्मात, विविध राज्यात विभक्तला गेलेला आहे. विविध राज्यातील त्यातल्या लोकांचे हित वेगवेगळे आहेत. अशा सगळ्या हितांना जर प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर ते संसदीय लोकशाहीत शक्य होतं. म्हणून भारतीय समाज व्यवस्थेचं जे स्वरूप आहे, ज्याची विविधता आहे, त्या विविधतेला व्यापक प्रतिनिधित्व असणारी पद्धत स्वीकारणं आवश्यक होतं, आणि त्या दृष्टिकोनातून आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. दुसरी गोष्ट महत्वाची जी आपण बघितलेली आहे फंडामेंटल ड्युटीच्या वेळेला, सुवर्णसिंग समिती काँग्रेस सरकारने 1975 साली नेमली होती, ज्याच्या अनुषंगाने आपण बघितलं की फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत त्या घटनेमध्ये ऍड केल्या, म्हणजे मूलभूत कर्तव्य. तर ही मूलभूत कर्तव्य ज्या वेळेला ऍड केली गेली होती त्यावेळेला या समितीला अजून एक जबाबदारी दिली होती की भारतात संसदीय लोकशाही चांगली का अध्यक्षीय लोकशाही आणावी. त्यावेळेला या समितीने अशी शिफारस केली की संसदीय लोकशाही भारतात चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि तिच्या जागी अध्यक्षीय लोकशाही आणण्याची गरज नाही. हेही लक्षात ठेवा, बायचान्स जर काही प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यावं. ठीक. आता आपण जो संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे त्याच्यावर एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये कुणाकडून केलेलं आहे, ब्रिटिशांच्याकडून केलेलं आहे. मग भारत आणि ब्रिटिश संसदीय लोकशाही यात काही फरक आहे का? हो आहे, निश्चित आहे. त्यातले काही मुद्दे, पहिलं, ब्रिटनमध्ये राजेशाही आहे, म्हणजेच मोनार्की आहे. म्हणजे काय, ब्रिटन म्हणजे जो राज्याचा प्रमुख आहे तो राजा आहे, आणि तो मृत्यू झाला किंवा तो पदावर दूर झाला की त्याचा जो मुलगा किंवा मुलगी आहे ती राजा होते, म्हणजे ती राज्याचा प्रमुख होते. भारतात गणराज्य म्हणजे काय, रिपब्लिक आहे. आपण हे बघितलेलं आहे कुठं, ज्याला प्रिअम्बल बघितलेलं त्याला रिपब्लिक काय ते बघितलं, तिथं जाऊन बघा. मग भारत हे गणराज्य आहे, आणि भारत हे गणराज्य असल्यामुळे भारताचा जो राज्याचा प्रमुख आहे म्हणजे राष्ट्रपती आहे हा निवडला जातो, आणि ब्रिटनमध्ये ते काय वंश परंपरागत आहे. म्हणून भारतातली पद्धती वंश परंपरागत रिपब्लिक, ब्रिटनची पद्धत जी आहे ती वंश परंपरागत. हा पहिला फरक आहे भारत आणि ब्रिटिश मधल्या संसदीय लोकशाहीमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटनमध्ये लिखित घटना नाहीये, लक्षात घ्या. लिखित घटना नसल्यामुळे संसद सर्वोच्च, संसद काय पाहिजे ते कायदा करू शकते जोपर्यंत ऍटलिस्ट न्यायालय त्याला विरोध होत नाही. भारतामध्ये असं नाही, भारतात लिखित राज्यघटना आहे. लिखित राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याचप्रमाणे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. मौलिक संरचनेचा जे संसदेने आपण बघितलं केशवानंद भारती खटल्यात मौलिक संरचना मानली तो दिलेला आहे. मग हे सगळं दिलं असल्यामुळे पर्टिक्युलरली
घटना काय घडते की संसद अमर्याद नाहीये, तर संसद मर्यादित आहे. ब्रिटनमध्ये लिखितच राज्यघटनेला पण संसद अमर्यादित हे आपण राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये बघितले. ब्रिटनमध्ये काय संसद सर्वोच्च आहे, भारतात काय सुवर्ण मध्य आणि अमेरिकेत काय न्यायव्यवस्था श्रेष्ठ आहे. म्हणजे भारतात संसदेचं सार्वभौमत्व आणि न्यायालयाचं सर्वश्रेष्ठत्व यांचा सुवर्ण मध्य आहे. म्हणून ब्रिटनमध्ये जरी आपण ब्रिटनकडून संसदीय लोकशाही घेतली असते तर ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे, भारतामध्ये मात्र संसद सर्वोच्च नाही, ती मर्यादित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे तिथं कनिष्ठ सभागृह आपलं जसं लोकसभा आहे त्याचा सदस्य असेल तीच लोक पर्टिक्युलरली पंतप्रधान बनू शकते. भारतामध्ये अशी अट नाही. भारतामध्ये ती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य असतील तर ते लोकसभेचा सदस्य असेल. जसे आपले मनमोहन सिंग होते, ज्यांनी 10 वर्ष भारताचं पंतप्रधान केलं, ते राज्यसभेत निवडून गेले होते. म्हणजे असंही भारतात चालतं की तो लोकसभेचा म्हणजे कनिष्ठ सभागृह किंवा राज्यसभा वरिष्ठ सभागृह कुठल्या तरी सदस्य असला तर ती व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते. ब्रिटनमध्ये तसं नाही, तो हाऊस ऑफ कॉमन्सचा किंवा कनिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल तरच ती व्यक्ती जी ती पंतप्रधान होऊ शकते. ही सर्वात महत्वाची तरतूद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, ब्रिटनमध्ये संसदेचा जो सदस्य आहे म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह याचा सदस्य किंवा तिथं म्हणतात हाऊस ऑफ लॉर्ड्स. ब्रिटनमध्ये 2 हाऊस आहेत लागतात. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे पर्टिक्युलर कनिष्ठ आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे वरिष्ठ सभागृह. आपल्या इथं हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे राज्यसभेसारखं. तर ब्रिटनमध्ये काय असतं, जो हाऊस ऑफ कॉमन संसदेचा सदस्य आहे दोन्ही सदनाचा त्यालाच मंत्री नेमतात. भारतात असं काय नाही. भारतात असं आहे की ती व्यक्ती नसली तरी त्याला नेमता येऊ शकते, मात्र त्यानं 6 महिन्याच्या आत संसदेचा सदस्य होणं आवश्यक आहे. हा एक फरक आहे. 4 फरक महत्वाचे आहेत. मी आता एक्सप्लेन केलेले आहेत. नाही समजलं तर मला परत विचारा. पण मी जेवढ्या तुम्हाला तळमळीने एक्सप्लेन करतोय त्यात तुम्ही लेक्चर नीट ऐकलं तर तुम्हाला ते नीट समजून जाईल. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढे 5वा महत्वाचा फरक म्हणजे ब्रिटनमध्ये वैधानिक जबाबदारी हे सगळ्यात महत्वाचं तत्व. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, लिगल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, तर जो काही निर्णय घेतला असेल तर राज्याचा प्रमुखाचा, ब्रिटनमध्ये जो राज्याचा प्रमुख असेल त्याच्या प्रमुखाच्या कायद्यावर मंत्री प्रति स्वाक्षरी करतो. आपल्या इथं सचिवाची सही असते किंवा राज्यपालाची किंवा राष्ट्रपती नावानं मंत्री सही करत नाही. आपल्या इथं एक्झिक्युटिव्ह सही करते. ब्रिटनमध्ये मात्र ही लिगल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे राज्याच्या प्रमुखाच्या कायद्यावर मंत्री प्रति स्वाक्षरी करतो, काउंटर सिग्नेचर. भारतात अशी पद्धत नाहीये आणि त्यामुळे वैधानिक रिस्पॉन्सिबिलिटी ब्रिटिश संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये अशी वैधानिक जबाबदारी किंवा लिगल रिस्पॉन्सिबिलिटी अजून येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रति कॅबिनेट किंवा शॅडो कॅबिनेट. ब्रिटनमध्ये कॅबिनेटमध्ये काय असतं लक्षात घ्या, महत्वाचे मंत्री असतात. म्हणजे कुठले, संरक्षण मंत्रालयाचा मंत्री असेल, डिफेन्स मिनिस्टर असेल, त्याच्यानंतर तुमचा होम मिनिस्टर असेल, मिनिस्टर ऑफ पर्सनल असेल, कृषी मंत्री असेल, परराष्ट्र मंत्री असेल, हे बनून कॅबिनेट बनते. आता ब्रिटनमध्ये काय, हे कॅबिनेटमधले जे जे मंत्री त्याला प्रत्येक सदस्य तिथं रिप्लिकेट करतो. म्हणजे इकडे होम मिनिस्टर ते तिकडे ते एक होम मिनिस्टर नेमतात विरोधी पक्षवाले, तो होम मिनिस्टरचं काम करतो. आता मनसे या पक्षानं तसं ठरवलं होतं की शॅडो कॅबिनेट आम्ही तयार करणार आहे म्हणून. मग अशीच व्यवस्था म्हणजे समजा प्रश्न आला की शॅडो कॅबिनेट हे कोणत्या संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य, भारत, ब्रिटन आणि अजून 2-3 पर्याय आले तुम्हाला, कॅनडा किंवा अजून काय पर्याय आला हे, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की शॅडो कॅबिनेट हे ब्रिटन जी संसदीय लोकशाही त्याचं वैशिष्ट्य ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येऊ शकतो. या दृष्टिकोनातून प्रिपेअर करा. लक्षात घ्या, मी जे तुम्हाला सांगतोय किंवा जे आता शिकवलेलं आहे पर्टिक्युलरली, हा टॉपिक फार कन्सेप्च्युअल आहे. याचे प्रश्न आपण बघणार आहे, जसं आपल्याला हे होईल तसं, शक्य होईल तसं त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आपण आता सायन्समध्ये थोडं घुसण्याचा प्रयत्न करूया. कारण याचे 16 लेक्चर झालेले आहेत. मराठीचे मला वाटते पर्टिक्युलरली 20 एक लेक्चर झालेले आहेत याच्या आधी. म्हणजे साधारण 37-38 लेक्चर्स आपले जे आहेत त्या 2 महिन्यात संपलेले आहेत. ज्यांनी व्यवस्थित आणि बारकाईने ऐकलं असेल त्यांना नक्कीच आता एका ग्रुपमध्ये येत असतील. आणि जे फक्त काठावर बसून अंघोळ करण्याची ज्यांची सवय ते कधीच पोहायला शिकू शकत नाहीत. लढाई ही मैदानात उतरून लढावी लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला उद्या समाजात मान मिळावा किंवा तुम्हाला क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी होण्याची इच्छा असेल तर पर्टिक्युलरली तुम्हाला त्यासाठी लढाई ही करावीच लागेल. त्यासाठी अभ्यास आणि कष्ट घ्यावे लागतील. मिनिमम 1 इयरचं प्रिपरेशन एमपीएससी क्वालिफाय होण्यासाठी फार आवश्यक आहे. तुम्ही पोलीस भरती प्रिपेअर करण्यासाठी नो डाऊट त्याला ही लेक्चर्स उपयोगी येतात. ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण हे भाग बघितलेले आहे. पुढच्या लेक्चर्सला आपण पुढचं लेक्चर कंटिन्यू करूया. धन्यवाद.